आम्ही बघा काय जुगाड केलेले, डायरेक्ट पळ्यामध्ये टाकली मेथीची भाजी. मेथीची भाजी चांगला भाव आहे. सो हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशी प्रेमाची पब्लिक आज जायचं आपल्या वावरामध्ये औषध आणण्यासाठी. तर चलो. आणि आता मित्रांनो फायनली मी पोहोचलेलो आहे वावरामध्ये. हे आहे आमचं सरकीचं वावर, पाहू शकता. आणि हे औषध आपल्याला आणणे ते याच्यामध्ये पप्पानं आणलेलं आहे. ते का कोणतं औषध काही माहिती नाही, पण माव्याचं औषध आमच्या सरकीवर नाही का मावा एकदम पडलेला होता. आणि इथले झाड कस काय छोटे छोटे राहिले काय माहिती. तिकडं पुढं जे टोक आहे तिकडं लय मोठा झाड आहे. आणि आम्ही बघा काय जुगाड केलेले, डायरेक्ट पळ्यामध्ये टाकली मेथीची भाजी. मेथीची भाजी चांगला भाव आहे. आता तरी सध्या 10ला एक चालू आहे. पहिल्यांदा एक टप्पा काढला होता, इकडे टाकेला होता. आणि आता हे पलीकडे टप्पा टाकेली म्हणजे डायरेक्ट करोडपती कोणी भाजी पण होत नाही. पण ते एवढं जे याला खर्च लागतो तेवढा खर्च निघून जातो. आम्ही जे औषध मारत आहे ते हे औषध आहे बघा. ते माव्यावरती काम करतं का नाही काय माहिती. पूर्ण 750 रुपयाचे 2 औषधाचे डबे पडले खाली. 400 ml काही तर असं वापरणं पडतं ना बघा. आणि असे आम्ही पहिल्यांदा नाही का भरपूर मारलेले. आणि आपण मारणार आहे पिचकारी ना, फवारणी पंप आहे औषधाचा. हे याच्यामध्ये एक भांड आणि एक बाटली पाणी बसतं. हे आमचा पिचकारी पंप आहे. आणि आम्ही डायरेक्ट हे औषध कालायला करेल. याच्यामध्ये पहिलं तसं थांबीत कालेली वास एवढा बेकार वेळेला डायरेक्ट चक्रायचा वास द्यात. हे बघा असा याच्यावर मावा पडलेला होता. आणि माव्यासाठी एकदम चांगलं क्वालिटीचं औषधी म्हणते. पण आता बघू आपण 15 दिवसांना याच्यावर काही असर पडतो का नाही. नाहीतर आपल्याला डबल हप्त्यात आपण औषध मारतो. ती भाजी काढायची आणि औषध आणायची मारायचं. फळाची क्वालिटी म्हणजे नाही का एक नंबर ठेवायची एकदम क्वालिटी मध्ये. इकडे फळ झाड कशी एकदम भारी मध्ये. बघू शकता मित्रांनो तुम्ही कोथिंबीर. आम्ही कोथिंबीर, कलडी आणि मेथी टाकलेली होती या पट्ट्यामध्ये. एकदम फुल पट्टे तिकडे उभं राहिली. याच्यातली आता इकली पण गवत एवढं फुल झालतं. डायरेक्ट कोळप आणलं त्याच्यामध्ये. वखराचं पण आम्ही कोळप ओढून घेतलं हाताना जसं की पट्टीची ती. हे काय गवत ते त्याच्यामध्ये आणखीन गवत काढायचं लय मोठ राहिले. आपल्याला खुरपा आणाला खुरप ते निघानाच नाही कस काय काढून एकदम लय पॅक राहते. चला आता खुरप घेऊन चाललो आपण. आपल्याला होतं नुसतं काम म्हणजे आता औषध पप्पा तिकडे हाणून राहिले आणि आपल्याला होतं नुसतं पाणी आणून द्यायचं आणि पिचकारी उचलून द्यायचं. आपण कसा क्वालिटी माणूस लगे आणून ठेवलं आणि मोबाईल माझ्याकडे राहतोच. बसलोय तर मोबाईल पाहत. तुम्हाला पण असं सोपे काम राहते का बरं? पण नाही, तुम्ही अवघड काम करते. नुसते म्हणायचं मी पाणी आणून देतो, लय लावून आण नाही. पाणी इथं जागीच होतं. भांडे भरून ठेवले, डायरेक्ट बस मोबाईल पाहता. आता एक पिचकारी संपूस तर एवढ्या पाण्यामध्ये काम होऊन जातं आपलं डोकं. आणि फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे आता घरी. आणि आता आमचं औषध मारणं सगळं झालेलं आहे. आणि ह्या शेतकऱ्याचा मुलाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करा.